सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघ समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित आहोत। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज जरा जास्तच काम झाल्यामुळं कार्यक्रम बिघडला। सकाळी 15 शॉट्स केले आणि आता दुपारच्या सत्रामध्ये 25 शॉट्स केले, जवळपास 40 शॉट्स आज दिवसभर केले। तर उद्या परवा जायचं आहे म्हणून संकल्प असा केला होता की संपूर्ण धम्मपद जे 423 जेवढ्या गाथा आहेत तेवढ्या गाथांचे शॉर्ट्स बनवायचे। आणखी थोडे 100 बाकी आहे, 2 दिवसामध्ये करून टाकतो तेवढं। म्हणजे संकल्प केला, पूर्ण केला पाहिजे, हे की नाही? म्हणजे एक जळगावची विशेष आठवण राहील। जळगावमध्ये असताना धम्मपदाचा संकल्प केला होता, एवढ्या शॉर्ट्सचा बनवण्याचा तो संकल्प पूर्ण झाला तर मग असं वाटेल की बा संकल्प पूर्ण केला, आहे की नाही? तर त्यामुळे जरा स्पीकरचा कार्यक्रम बिघडलेला आहे। बघू, चालला तर चालला, जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत। तथागतांचा धम्म हा मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी हा भगवंताचा सद्धम्म आहे। जो जो मनुष्य या सद्धम्माचं अनुसरण करतो, आचरण करतो, अनुसरण करत असतो, तर तो मनुष्य आपल्या मनातील सर्व प्रकारच्या विकारांना पूर्णपणे नष्ट करत असतो, नाहीसा करत असतो। आणि त्यामुळे ज्या मनुष्यांना असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, तर त्या मनुष्याने भगवंताने सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज छोटेखानी तुम्हाला एक उपदेश देतो। एका गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात की आपण या संसारामध्ये जीवन जगत असताना मातेची हत्या केली पाहिजे, त्यानंतर पित्याची सुद्धा हत्या केली पाहिजे, त्यानंतर 2 क्षत्रिय राजांची सुद्धा आपण हत्या केली पाहिजे। जो मनुष्य माते पित्यांची हत्या करतो, क्षत्रिय राजांची हत्या करतो, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो, असं भगवंताने म्हटलं, मी नाही म्हणत।
भगवंत असे म्हणतात की मात्या पित्यांची हत्या केली पाहिजे. केली पाहिजे का? नाही. का बरं? भगवंत असे म्हणतात. माझं असं म्हणणं नाही आहे. भगवंत असे म्हणाल की मातेची हत्या केली पाहिजे, पित्यांची सुद्धा हत्या केली पाहिजे आणि 2 राजांची हत्या केली पाहिजे. अशा प्रकारची हत्या करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाने जीवन जगत असतो. सत्यवादी बुद्धांचे वचन कधीही मिथ्या होत नाही. बुद्ध हे सत्यवादी असतात आणि सत्यवादी बुद्धांचं वचन कधी मिथ्य होत नाही. बुद्ध बोलले तर खरंच असेल, आहे की नाही? करायला पाहिजे का मग? नाही. बुद्ध म्हणाले ना करायला पाहिजे, तुम्ही नाही म्हणता. भगवंत ज्या मतीत अर्थाने सांगत असतात त्याचा भावार्थ, त्याचा मतीत अर्थ फार वेगळा असतो, भिन्न असतो. आपल्याला जन्म कोण देत असतो? आपल्याला जन्म कोण देतो? आई आणि वडील. आई वडिलांच्या द्वारा आपल्याला जन्म प्राप्त होत असतो. परंतु खरंच जे माता पित्यांच्या द्वाराच आपल्याला जन्म प्राप्त होतो का? होतो का? व्यवहारिक दृष्टिकोनातून, सायन्स दृष्टिकोनातून जर आपण बघितलं असेल तर ते ठीक आहे की माता पिता आपल्याला जन्म देत असतात. परंतु भगवंताला जेव्हा सम्यक संबोधीचा लाभ झाला, सम्यक संबोधीचा लाभ झाल्यानंतर भगवंताच्या मुखातून एक उदान निघालं. उदान म्हणजे सहज आपल्या मुखातून, म्हणजे भगवंताच्या मुखातून ते सहज शब्द निघत असतात, ज्याला उदान असं म्हटलं आहे. तर भगवंताला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंताच्या मुखातून उदान निघालं. अनेक जाती संसार संधा विस्सा अनेक बिसंग गहकार कंगवे संता दुःखा जाती पुनः पुनः. अनेक जाती संसार म्हणजे अनेक जन्मापर्यंत या सृष्टीमध्ये मी संसरण केलेला आहे, मी जन्म ग्रहण केलेला आहे. परंतु हे तृष्णे, मी तुला आता पूर्णपणे ओळखलेला आहे. ज्या तृष्णेच्या आधाराने तू घर बनवला आहे, तुझ्या या घराची सर्वच्या सर्व मी आता त्या घराला छिन्न विछिन्न केला, पूर्णपणे नष्ट केलं, नाहीसं केलं. आता पुन्हा या संसारामध्ये मला जन्म नाही, कारण तुला आता मी मुळी जाळीसह उघडून टाकला, नष्ट केला आहे, नाहीसं केला आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा या संसारामध्ये माझा जन्म नाही. अशा प्रकारे भगवंताच्या मुखातून पहिलं वचन निघत असते. मनुष्याला जन्म ग्रहण करण्यासाठी निमित्त मात्र आपले माता पिता असतात. परंतु खऱ्या अर्थाने मनुष्याला जर जन्म ग्रहण करण्यासाठी जर सहाय्यक कोण असेल तर ती म्हणजे तृष्णा आहे. ज्या तृष्णा आहे, मग ती कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे आणि विभव तृष्णा. या 3 तृष्णेच्या संयोगाने, या 3 तृष्णेच्या मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या 3 प्रकारच्या तृष्णा जेव्हा जेव्हा उत्पन्न होत असतात, तेव्हा तेव्हा मनुष्य या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो, असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे जोपर्यंत मनुष्याच्या तृष्णा ह्या नष्ट होत नाही, तृष्णा म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये जर आपण विचार केला असेल तर तृष्णा म्हणजे तहान, तृष्णा म्हणजे तहान, तृष्णा म्हणजे आसक्ती, तृष्णा म्हणजे लोभ. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जो छोटा छोटा लोभ असतो, जी तृष्णा असते, जी आसक्ती असते, अगदी छोटी छोटी तृष्णा, म्हणजे अगदी छोट्या तृष्णेपासून मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा मनुष्य या तृष्णेला छन्न विच्छिन्न करतो, म्हणजे जोपर्यंत, जसं मनुष्य म्हणतात की आता मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला, आणि मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं, सर्व काही नष्ट झालं असं मनुष्य म्हणतो. परंतु भगवंत असे म्हणतात की मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला
म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुल नाही आहे, सर्व काही नष्ट झालं असं बिलकुल नाही आहे. तर मनुष्याच्या जोपर्यंत तृष्णा नष्ट होत नाही तोपर्यंत मनुष्य पुन्हा पुन्हा या संसारामध्ये जन्मास येत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे आपल्या इच्छा जोपर्यंत नष्ट होत नाही, जोपर्यंत या इच्छेला आपण नाहीसं करत नाही, पूर्णतः नेस्ता नाबूद करत नाही, तोपर्यंत मनुष्य पुन्हा पुन्हा या संसारामध्ये जन्मास येत असतो. जसं उदाहरण भगवंताने दिलं, कारण उदाहरणाद्वारा उपमेद्वारा बऱ्याचशा गोष्टी समजत असतात. जसं उदाहरण म्हणून तुम्ही जळगावचे लोक आहात, एकदा मग तुमचं उदाहरण देतो, जसं भगवंताने दिलं पण तुम्हाला जरा लवकर लागू पडते. जसं तुमच्याकडे केळीचे झाड आहे, जळगावमध्ये केळी फेमस असे, केळी म्हटलं का जळगाव आहे, जर सोनं म्हटलं की जळगाव आहे, का सोन्यासारखे लोक पण आहे जळगावमध्ये. हे सोनं पण चांगलं A1 क्वालिटीचं भेटते म्हणतात, आहे की नाही. 22 कॅरेट का 21 कॅरेट काय असते ते, हा 24 कॅरेट. आपल्याला काय माहित आहे, सोन्याचा आपला काही संबंधच नाही आहे, त्याच्यामुळे ते 21 22 24 काय असते ते काय माहित नाही आपण, पण A1 क्वालिटीचं सोनं भेटते. असं जळगावला म्हणजे ते कोण बनेगा करोडपती मध्ये जर ऐकलं होतं किंवा म्हणजे चांगलं सोनं जळगावला भेटते असं. तर केळी, तुमच्याकडे केळीच्या बागी आहे की नाही, केळीसाठी आणि सोन्यासाठी जळगाव फेमस आहे. जसं समजून घ्या, केळीचं झाड आहे, केळीचं झाड जेव्हा पूर्ण होते त्याला घड येतं, आणि त्या केळीचं झाड घड समजून घ्या तोडून टाकतो आपण, तोडून टाकल्यानंतर ते झाड सुद्धा मनुष्य तोडून टाकत असतं. आता ते झाड तोडून टाकल्यानंतर केळीचं झाड पूर्णपणे नष्ट होते का? नाही. काय होते मग? त्याच्या बाजूला दुसरं झाड उत्पन्न होत असते. दुसरं झाड पुन्हा नष्ट केल्यानंतर पुन्हा काय होते? तिसरं झाड सुद्धा उत्पन्न होत असते. म्हणजे जेवढं तुम्ही तोडसाल तेवढं पुन्हा 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 तिथे झाड उत्पन्न होत असतात. मग बागायतदार पहिल्यांदा पीक घेतो, दुसऱ्यांदा पीक घेतो, तिसऱ्यांदा पीक घेतो, चौथ्यांदा पीक काही घेत नाही. कारण पहिल्यांदा चांगलं पीक येते, दुसऱ्यांदा त्याच्यापेक्षा थोडं कमी क्वालिटीचं येते, आणि तिसऱ्यांदा मात्र एकदम साध्या पद्धतीने पीक येत असते, चौथ्यांदा काही चांगलं पीक येत नाही. मग तो बागायतदार असा विचार करतो की आता या केळीला आपल्याला पूर्णपणे नष्ट करायचं, नाहीसं करायचं, तर मग तो काय करतो? ते जे केळीचं घड असते आहे की त्या केळीच्या घडाला म्हणजे खोडाला अगदी 1-1.5 फुटापर्यंत सर्वच्या सर्व त्या झाडाच्या ज्या मुळ्या जाळ्या असतात त्या सर्व मुळी जाळीसह त्या घडातील जागेला पूर्णपणे नष्ट करतो, नाहीसं करतो. तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारचं पुन्हा झाड उगवत नाही. जर हुकून चुकून समजून घ्या, एखादी जर मुळी राहिली तर कधी कधी मग दुसऱ्या पिकामध्ये एखादा झाड उगवताना आपल्याला पाहायला मिळत असते. तर जोपर्यंत त्या केळीच्या झाडाला पूर्ण तो छिन्न विछिन्न करत नाही तोपर्यंत तिथे पुन्हा पुन्हा ते उगवत असते. भगवंत असे म्हणतात की अगदी तृष्णा ह्या अशाच असतात. म्हणजे ज्याप्रमाणे पूर्ण छिन्न विछिन्न केल्यानंतर पुन्हा तिथे झाड उत्पन्न होऊ शकत नाही, अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या तृष्णा असतात, जो लोभ असतो, तो लोभ, त्या तृष्णा जोपर्यंत मनुष्य नष्ट करत नाही तोपर्यंत मनुष्य या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. आणि त्यामुळे ज्या मनुष्यांना असं वाटतं, जसं आपल्या भाषेमध्ये जन्म देणारी कोण आहे तर माता आहे, जन्म देणारी कोण आहे तर माता आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर जन्म कोण देत असेल आपल्याला तर ती म्हणजे तृष्णा आहे. आणि या तृष्णा रूपी मातेला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, त्यांची हत्या केली पाहिजे. करसाल का आईची हत्या? मग नाही, अरे हो ना. म्हणजे तृष्णा म्हणजे काय? आई कशाला म्हटलं आहे तर तृष्णेला म्हटलं. तृष्णा रूपी मातेची हत्या केली पाहिजे. त्यानंतर बापाची सुद्धा हत्या केली पाहिजे. मग बाप कोण? आध्यात्मिक श्लोकांत भगवंत असे म्हणतात, जो अहंकार आहे, जो अहंकार आहे तर त्या अहंकाराला बाप असं म्हटलं आहे. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये जर अहंकार असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्षा, हा अहंकार बघा
मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी भाग पाडत असतो. कारण तीन विकार आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये, अर्थात मनामध्ये उत्पन्न होणारे राग, द्वेष आणि लोभ, हे तीन विकार आहे. या तीन विकाराचे उपविकार आहेत, छोटे छोटे विकार आहेत. मग मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे, हे सर्व प्रकार छोटे मोठे विकार या तीन विकारामधून उत्पन्न होत असतात. जोपर्यंत मनुष्य अहंकाराला आपल्या नष्ट करत नाही, आपल्या मीपणेला नष्ट करत नाही, नाहीस करत नाही, तोपर्यंत मनुष्य या संसारामधून कधीही मुक्त होत नाही. तर अहंकार अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे हा जो विकार आहे, हा विकार मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार असतो. जसं सौंदर्याचा सुद्धा मनुष्याला अहंकार असतो, धनसंपत्तीचा सुद्धा मनुष्याला अहंकार असतो, बल शक्तिवान जर मनुष्य असेल तर बलाचा सुद्धा मनुष्याला अहंकार असतो. कधी कधी जातीचा, आपल्या कुळाचा, आपल्या संप्रदायाचा सुद्धा मनुष्याला अहंकार असतो. आपल्या पद प्रतिष्ठेचा सुद्धा मनुष्याला अहंकार असतो. कधी कधी एखादा मनुष्य बुद्धिवान असतो, ज्ञानी असतो, तर ज्ञानाचा सुद्धा मनुष्याला अहंकार असतो. आणि कोणत्याही प्रकारचा अहंकार जर मनुष्याच्या जीवनामध्ये असेल तर तो मनुष्य कधीही कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म करू शकत नाही. कारण अहंकार त्याच्या आड येत असतो. जसा सौंदर्याचा अहंकार मनुष्याच्या आड येतो. हेमाराणी अत्यंत सुंदर होती, सौंदर्यवान होती, रूपवान होती, असं म्हटलं की तिचं लावण्यवती असं सौंदर्य होतं. आणि भगवंत उपदेश करतात की शरीर नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, हे एक ना एक दिवस मातीमध्ये मिसळणारा आहे. अशा प्रकारे भगवंत उपदेश करायचे अनित्यवादाच्या संदर्भामध्ये. तर खेमाराणीचं असं म्हणणं होतं की भगवंत नेहमी अनित्यवाद सांगतात. मी तर सुंदर आहे, मी तर रूपवान आहे, मला भगवंत बघतील आणि मला सुद्धा भगवंत अनित्यवादावरती उपदेश करतील, हे काही मला आवडणार नाही. त्यामुळे बघा, खेमाराणी राजा बिंबिसार अत्यंत धार्मिक होता. भगवंताला त्याने दानपुण्य केलं, असंख्य दिवसापर्यंत भगवंताची सेवा केली, परंतु राणीने मात्र कधीही भगवंताचं दर्शन घेतलं नव्हतं. का? कारण अहंकार होता तिच्या मनामध्ये आणि अहंकाराच्या द्वारा तिने भगवंताचं दर्शन घेतलं नाही. परंतु भगवंत असतात. राजाची सुद्धा इच्छा असते की आपल्या पत्नीने भगवंताचं दर्शन घ्यावं, उपदेश श्रवण करावा. आणि अशा प्रकारे एका कवीच्या द्वारा वेळुवनावरती एक सुंदर असं काव्य निर्माण केलं जाते. कारण खेमाला म्हणजे काव्याची खूप आवड असते, म्हणजे काव्य तिला खूप प्रिय असते. आणि एक कवी सुंदर वेळुवनावरती काव्य करत असतो आणि राजा परिस्थिती अशा प्रकारची निर्माण करते की खेमाराणी वेळुवनामध्ये जावी, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जाते. आणि जेव्हा ते वेळुवनाच्या जवळ जाते तर त्या म्हणजे कवीला एक सुंदर जे गीत वेळुवनावर लिहिलेलं असतं तर ते गायला सांगत असते. हुशार असते, बुद्धिमान असते, महान आणि असीम असं तिचं पुण्यकर्म असते. आणि जेव्हा ती जे गीत श्रवण करते तर ती विचार करते की एका कवीने लिहिलेल्या गीताच्या द्वारा वेळुवनाचं जर एवढं सुंदर वर्णन असेल तर प्रत्यक्ष रूपाने वेळुवन कसं असेल, अशा प्रकारचा भाव तिच्या मनामध्ये उत्पन्न होतो. आणि ती म्हणते की मला वेळुवनामध्ये जायचं आहे. अगदी वेळुवनाच्या म्हणजे दरवाजावरती जेव्हा ती येते, भगवंत धम्मसभेमध्ये बसलेले असतात. असंख्य उपासक उपासिका, भिक्षू भिक्षुनी भगवंताच्या समोर बसले असतात. भगवंत देशना करत असताना एक दृष्टिक्षेप म्हणजे एक नजर मल्लिका भगवंताकडे बघत असते. अगदी त्याच नजरेमध्ये भगवंत सुद्धा मल्लिकेकडे बघत असतात. एक दृष्टिक्षेप, एक नजर ती भगवंताकडे बघते, भगवंत तिच्याकडे बघतात. आणि एक नजर टाकल्याबरोबर भगवंत आपली दृष्टी हटवतात, म्हणजे भगवंत दुसरीकडे बघतात. असं बघल्याबरोबर मल्लिकेला फारच वाईट वाटते. का वाईट वाटते? कारण तिला असं वाटतं की माझ्याकडे बघणारा व्यक्ती, कारण मी एवढी सुंदर आहे, मी एवढी लावण्यवती आहे, माझ्याकडे बघणारा व्यक्ती नजर हटू शकत नाही माझ्यावरून. पण भगवंताने फक्त एक नजर टाकली आणि भगवंताने दृष्टी हटवली तर तिला स्वतःचा अपमान वाटतो. तिला वाटते अरे, माझ्या सौंदर्याकडे भगवंत बघत नाही. आणि दुसऱ्या क्षणी जेव्हा ती बघते तर भगवंताच्या आजूबाजूला अत्यंत सुंदर, अत्यंत रूपवान, लावण्यवती
अशा अप्सरा भगवंताला पंख्याने हवा घालताना ती पाहत असते. ती विचार करते की अरे, भगवंताच्या सेवेमध्ये एवढ्या सुंदर स्त्रिया, या सुंदर स्त्रियाकडे बघून माझं रूप जर मी विचार केला असेल तर माझं रूप तर काहीच नाही आहे. आणि 16 वर्षाची तरुणी काही क्षणामध्ये 17 वर्षाची होते, 18 वर्षाची, 20 वर्षाची, 25 वर्षाची, 30 वर्षाची, 50 वर्षाची, 60 वर्षाची, 100 वर्षाची आणि शेवटी ती असे मृत दाखवल्या जात असते. भगवंताचं ते बल असते आणि त्या बलाच्या द्वारा भगवंत खेमा राणीला अनित्यवादाचा बोध करून देत असतात. महान आणि असीम पुण्य तिचं असतं आणि ते दृश्य पाहता क्षणी पाहिल्याबरोबर तिला श्रोतापन्नावस्था प्राप्त होत असते. म्हणजे भगवंताने उपदेश सुद्धा तिला दिला आहे, कारण ती अत्यंत प्रज्ञावान असते. महान असीम असं पुण्यकर्म असते आणि त्या क्षणी ती 3 रत्नाला शरण जाते, लगेच राजाची परवानगी घेते, भिक्षुनी बनते, ध्यान म्हणून चिंतन करते, अरहंत पदाला प्राप्त होते. एवढंच नव्हे तर प्रज्ञेमध्ये अग्र असते. ज्याप्रमाणे सारीपुत्त भिक्खू संघामध्ये अग्र असतात, अगदी तशाच प्रकारे भिक्खुनीमध्ये खेमा भिक्खुनी ही प्रज्ञेमध्ये अग्र असते. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अहंभाव असतो, गर्व असतो, मीपणा असतो. तर तो मीपणा, अहंपणा, गर्व मनुष्याने जोपर्यंत मनुष्य नष्ट करत नाही, जोपर्यंत त्याला नाहीस करत नाही, तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही सुखाला प्राप्त मनुष्य करू शकत नाही. आणि त्यामुळे याला पिता असं म्हटलं आहे. म्हणजे अहंभाव हा मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या विकारांना जन्म देत असतो. अनेक अकुशल कर्मांना, वाईट कर्मांना, पाप कर्मांना अहंकार हा जन्म देत असतो आणि त्यामुळे त्याला पिता असं म्हटलं आहे. या अहंकार रूपी पित्याला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीस केलं पाहिजे. जो मनुष्य या अहंकार रूपी पित्याला पूर्णपणे नष्ट करतो, नाहीस करत असतो, तर तो सुद्धा सुखाने जीवन जगत असतो. त्यानंतर 2 राजांची हत्या केली पाहिजे, 2 राजांची हत्या केली पाहिजे असं म्हटलं आहे. मग कोण राजे? तर भगवंत असे म्हणतात, जो 2 प्रकारची दृष्टी मनुष्याच्या जीवनाची आहे, ज्याला शाश्वतवाद आणि उच्छेदवाद अशा प्रकारचं म्हटलं आहे. ही 2 प्रकारची दृष्टी जोपर्यंत मनुष्य नष्ट करत नाही, नाहीस करत नाही, तोपर्यंत मनुष्याला कधी सुख प्राप्त होऊ शकत नाही. उच्छेदवाद म्हणजे काय? तर अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की सर्व काही छन्न विच्छिन्न आहे, सर्व काही नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. म्हणजे मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त होतो तर पुन्हा त्या मनुष्याचं काही शिल्लक राहत नाही, सर्व विच्छिन्न होते, सर्व नष्ट होते. अशा प्रकारची धारणा मनुष्याची असते. पाप नाही, पुण्य नाही, कुशल कर्म नाही, अकुशल कर्म नाही, काहीच नाही आहे. ना बाप आहे, ना माता आहे, ना पिता आहे, ना बहीण आहे, ना भाऊ आहे. कोणी पुण्यकर्म करू नये, कुशल कर्म करू नये, दान कर्म करू नये, शिलाचं पालन करू नये, कारण यापासून काहीही लाभ होत नाही. कारण आपण तर मरणारच आहोत, आपण तर उच्छेद होणार आहोत, आपण तर नष्ट होणार आहोत. मग आपण नष्ट जर होणारे असो तर मग कशाला कर्म करायचं? आपण कशाला दान कर्म करायचं? कशाला शील पालन करायचं? कशाला पुण्यकर्म करायचं? काहीही करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे उच्छेदवादाचे प्रणेत्यांचं म्हणणं होतं. परंतु भगवंत असे म्हणतात की अशा उच्छेदवादाने जर मनुष्य जीवन जगत असेल तर मनुष्याच्या जीवनाला काय अर्थ आहे? मग सौराचार माजेल, कारण जर पुण्यकर्म नाही, कुशल कर्म नाही, पाप कर्म नाही, तर मग सौराचार माजेल. असंख्य लोक प्राण्यांची हत्या करतील, असंख्य लोक चोरी करतील, असंख्य लोक अकुशल कर्म करतील, खोटं बोलतील, निंदानास्ती करतील, चहाडी चुगली करतील, व्यर्थ बडबड करतील, नशापतन करतील. मग शील सदाचार नावाची गोष्ट राहणार नाही. आणि अशा प्रकारे जर मनुष्याला आपल्या कर्माचा काहीच परिणाम मिळत नसेल, काही विपाकच मिळत नसेल, तर मनुष्य चांगलं कर्म कशाला करेल, कशासाठी करेल? कारण तो जर असा विचार केला आपण तर मरणार आहोत, मेल्यानंतर आपल्याला काय लाभ होणार आहे? कारण पुन्हा काही जन्म नाही आहे, पुनर्जन्म नाही आहे, कोणत्याही प्रकारचा भाव नाही आहे. तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे जर मनुष्य वागू लागला तर पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक राहणार नाही. कारण पशु ते कर्म करतात, मग मनुष्य तशाच प्रकारचे कर्म करतील, तर मग मनुष्याला काय लाभ आहे? मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा, मनुष्याच्या प्रज्ञेचा, मनुष्याच्या विवेकाचा काय लाभ आहे? काही सुद्धा लाभ होणार नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हा उच्छेदवादाचा सिद्धांत आपण पूर्णपणे नष्ट केला पाहिजे.
कधी कधी भगवंताला सुद्धा लोक आरोप करायचे की भगवंत हे उच्छेदवादी आहे, असं लोक म्हणायचे. तर भगवंत असे म्हणतात की हो, एका अर्थाने मी उच्छेदवादी सुद्धा आहे आणि एका अर्थाने मी अउच्छेदवादी सुद्धा आहे. मग मी उच्छेदवादी कसा आहे? तर भगवंत असे म्हणतात की मी उच्छेदवादी आहे. कसा उच्छेदवादी आहे? तर मी कायेचे अकुशल कर्म नष्ट करतो, त्याला विच्छेद करतो, चिन्ह विच्छिन्न करतो. मी वाचेच्या कर्माला नष्ट करतो, नाहीस करतो. मी मनाच्या कर्माला नष्ट करतो. म्हणजे काया, वाचा आणि मन या तिन्ही प्रकारच्या द्वारा उत्पन्न होणारे जे अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, या सर्व प्रकारच्या वाईट कर्माचा मी उच्छेद करतो, त्याला नष्ट करतो. या एका अर्थाने मला तुम्ही उच्छेदवादी सुद्धा म्हणू शकता. मी अउच्छेदवादी आहे. मी अउच्छेदवादी यासाठी आहे कारण मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही कर्म करा, हे कुशल कर्म करा, हे पुण्य कर्म करा, हे चांगले कर्म करा, कारण या कर्माच्या द्वारा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. या अर्थाने मी अउच्छेदवादी सुद्धा आहे. म्हणजे या उच्छेदवादी सिद्धांताला भगवंताने पूर्णपणे नष्ट करण्यास सांगितलं, जो की मख्खली गोसालांचा जो सिद्धांत होता, या सिद्धांताला पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे. कारण हा सिद्धांत जर आपण नष्ट करत नसेल, नाहीस करत नसेल, तर आपण जे पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे, दान कर्म आहे, या भावनेवरती आपला विश्वास राहणार नाही. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी दान कर्म अत्यंत आवश्यक आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी शील पालन अत्यंत आवश्यकता आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी प्रज्ञेची भावना करणे, आपण केलेल्या कुशल कर्माचं चिंतन मनन करणे, हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि अशा प्रकारचं कर्म जर मनुष्य करेल तर तो सुखाला प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर शाश्वतवाद आहे. या शाश्वतवादाला आपण पूर्णपणे नष्ट केले पाहिजे. काय शाश्वतवाद आहे? तर असं म्हटलं जातं की आत्मा हा चिरकाळपर्यंत तशाच प्रकारचा राहणार आहे. आत्मा ना नष्ट होतो, ना नाहीसा होतो, ना आत्म्याला रंग आहे, ना रूप आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे आत्मा नष्ट होऊ शकत नाही. आत्म्याचं अस्तित्व सदा सर्व काळ मनुष्याच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी राहत असेल. ज्याप्रमाणे मनुष्य आपले खराब झालेले वस्त्र पुन्हा बदलत असतो, अगदी तशा प्रकारे मनुष्याचं शरीर जर जीर्ण झालं असेल, म्हातारा झाला असेल, वृद्ध झाला असेल, तर आत्मा या देहातून दुसऱ्या देहामध्ये संसरण करत असतो, पुन्हा तो जन्म ग्रहण करतो. अशा प्रकारे शाश्वतवादी जी प्रणाली ज्या ज्या लोकांची होती, तर त्या शाश्वतवादी प्रणालीच्या भावनेला अनुसरून लोक जीवन जगत होते. भगवंत असे म्हणतात की आत्मा नावाची कोणतीही वस्तू मनुष्याच्या जीवनामध्ये नाही. आत्म्याचा काही महत्व मनुष्यामध्ये नाही. मग आत्मा जर आहे, काही लोक असं म्हणतात की आत्मा आहे, मग आत्मा आहे तर भगवंत म्हणतात की मग आत्मा तुमचा एकच आहे, किंवा आत्मा जर सारखा असेल, समान असेल, तर तुम्ही जाणलं पाहिजे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे की मग आत्मा म्हणजे चोरी सुद्धा करू शकतो का? आत्मा हत्या सुद्धा करू शकतो का? आत्मा अकुशल कर्म सुद्धा करू शकतो का? आत्मा खोटं बोलू शकतो का? आत्मा वेगवेगळ्या प्रकारच्या नशिली पदार्थ सेवन करू शकतो का? मग आत्मा जर असं सर्वच कार्य करत असेल तर तुम्ही आत्मा हा सर्वांचा सारखा आहे असं म्हणू शकत नाही. कारण आत्मा जर वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करू शकतो तर मग आत्मा समान आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता? तर भगवंत असे म्हणतात की आत्मा वगैरे काहीही नाही आहे. अनेक लोकांना असं वाटते की मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला की मग याचा आत्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करत असतो. भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, एक आत्मा दुसऱ्या देहामध्ये जर प्रवेश करत असेल आणि प्रत्येक मनुष्यामध्ये जर आत्मा आहे असं जर तुमचं म्हणणं असेल, मग एखादा मनुष्य समजून घ्या मृत्यूला प्राप्त झाला. मग आता तो मृत्यूला प्राप्त झाला तर मग दुसऱ्या देहामध्ये त्याला प्रवेश करावा लागेल. मग दुसऱ्या देहामध्ये त्याला प्रवेश करावा लागत असेल, मग ज्याच्या देहामध्ये त्याला प्रवेश करावा लागत असेल त्याचा आत्मा कुठे गेला? त्याचा आत्मा कुठे गेला? मग जर तुम्ही असं म्हणता की एकच आत्मा आहे, तर मग ज्यांच्या देहामध्ये तो प्रवेश करतो त्याचा कुठे गेला? जर त्याचा कुठे गेला असेल तर मग असं गृहीत धरू शकतो आपण एक प्राणी असा आहे की त्याला आत्मा नाही, तो बिना आत्म्याचा आहे. मग जो मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो, बिना आत्म्याच्या मनुष्यामध्ये तो आत्मा घुसतो असं म्हणू शकतो आपण, ऐक नाही? तर असं जेव्हा भगवंत विचारायचे तर मग ते अनुत्तर होत असत. कारण आत्मा नावाची कोणती वस्तू नाही. मनुष्याला सुद्धा असं वाटतं की मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला की मग करा पूजा, ऐक नाही, द्या दान,
मग आत्म्याला शांती मिळो, आहे की नाही. काही काही लोक म्हणतात की तुमच्या आत्म्याला शांती मिळो. आयुष्यभर पाप करणाऱ्या मनुष्याला शांती कशी मिळणार आहे? आयुष्यभर अकुशल प्राण्याची हिंसा करणाऱ्या मनुष्याला शांती कशी मिळणार आहे? आयुष्यभर चोरी करणाऱ्या मनुष्याला शांती कशी मिळणार आहे? आयुष्यभर जर समजा अकुशल कर्म पाप कर्म करत असेल तर त्याला शांती कशी मिळणार आहे? आयुष्यभर खोटं बोलत आहे, निंदानस्ती करत आहे, चहाडी चुगली करत आहे, व्यर्थ बडबड करत आहे, त्याला शांती कशी लाभणार आहे? आयुष्यभर दारूच्या गुत्त्यावरती रात्रंदिवस पडून आहे, त्याला शांती कशी लाभणार आहे? म्हणजे मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल तर त्याला तुम्ही कितीही पूजा करा, त्याला तुम्ही कितीही पाठ करा, त्याला कितीही मंत्र म्हणा, त्याला कितीही गाथा म्हणा, तो काही दुःखमुक्त होणार नाही आणि त्याला काही शांती लाभणार नाही. काही काही लोक असं म्हणतात की भंतेजी चला अंत्यविधीला. कधी कधी आम्ही विचार करतो की अंत्यविधीला लोक त्या मनुष्याच्या का जावं, ज्या मनुष्याने आयुष्यभर पंचशील कधीच ग्रहण केलं नाही त्या मनुष्याला मेल्यावर पंचशील कशाला ऐकवायचं, म्हणजे काय गरज आहे? लोक म्हणतात की नाही भंतेजी जाऊ द्या, काही होत नाही. कसा होता आम्ही विचारतो बा माणूस कसा होता, काय नाही म्हणतात भंतेजी असं होतं, एकदम गिरील केस होतं म्हणतात. मग जर गिरील केस होतं त्याला पंचशील ऐकवता कशाला तुम्ही मेल्यानंतर? तो काय ऐकणार आहे का आता? नाही ना म्हणते जाऊ द्या, चला बरं वाटते, थोडंसं लोकांना बरं वाटते असं म्हणतात. म्हणजे बघा, ज्याने आयुष्यभर पंचशील ग्रहण केलं नाही अशाही माणसाला म्हणजे पंचशील द्यावं लागते आम्हाला. लोक म्हणतात आग्रह जावं लागते. म्हणजे बघा, जिवंतपणे कधी शिलाचं आचरण केलं नाही, शिलाचं अनुसरण केलं नाही, सील कधी ग्रहण केलं नाही, विहार जवळ असते बाबा, विहार कधी आयुष्यामध्ये गेला नाही, कधी दान पुण्य केलं नाही, कधी भंतेजीला बोलवलं नाही, कधी कोणतंही कर्म केलं नाही आणि मृत्यूच्या नंतर बघा लोक असे गोडवे गातात, असा माणूस होता चांगला म्हणतात. अरे याच्यासारखा माणूसच नव्हता म्हणतात. जलदान विधीमध्ये तुम्ही कधी ऐकलं का की जे भाषण करतात लोक, ऐक ना, मग काय त्याला म्हणतो आपण, श्रद्धांजली वाहतात लोक, आहे की नाही. म्हणजे श्रद्धांजली वाहणाऱ्या व्यक्तीबद्दल कधी कोणी वाईट बोललेलं बघितलं का तुम्ही, की हा माणूस लय चोर होता, ऐक ना, हा माणूस लगेच म्हणजे वाईट होता, अकुशल कर्म करणारा होता, पाप कर्म करणारा होता, असं कधी ऐकलं का? नाही. म्हणजे लोक स्तुती करतात ती खोटीच करतात. म्हणजे आयुष्यभर तो खोटाच वागला आणि मेल्यानंतर लोक त्याच्या नावानं सगळे खोटं स्तुती करतात. बघा, खरं लोक बोलत नाही, मेल्यानंतर लोक खरं बोलत नाही. आणि एखादा जर समजा खरं बोलू लागला तर लोक म्हणतात जाऊ दे ना, आता काय मेल्यानं म्हणतात त्याच्याबद्दल कशाला वाईट बोलता म्हणतात, आहे की नाही. म्हणजे अशी लोक भीती घालतात, आहे की नाही. काही काही लोक तर लय बहादर असतात. एखादा मनुष्य जर मेला समजा, दारू पिणारा जर असेल तर एक दारूची क्वार्टर तिकडे तिकडे एक क्वार्टर नेऊन ठेवतात, आहे की नाही. जर समजा बिडी पिणारा असेल तर बिडीचा एक कट्टा तिकडे नेऊन ठेवतात, आहे की नाही. सिगारेट पिणारा असेल सिगारेट नेवतात. मग त्याला जर पुरणपोळी आवडत असेल तर पुरणपोळीचं भोजन बनवतात. आम्हाला भोजनाला बोलवतात, आम्ही सांगतो बा आम्ही का पुरणपोळी खात नाही, पण जलदान विधीला गेलो समजून घ्या. आता कधी जातो मी कार्यक्रमाला, पुरणपोळी, पापड, भजे, कुरोड्या असे पंचपक्वान्न बनवतात. मी त्याला म्हणतो आई हे तर मी खात नाही, तुम्हाला सांगलं होतं. नाही नाही म्हणते, बनवलं असंच असंच बनवलं. मग नंतर ते पुन्हा ताट घेऊन जातात तिकडे, बघा ताट घेऊन जातात लोक, पिंड देतात, आहे की नाही. मेलेला मनुष्य काय खाणार आहे का? जिवंतपणे त्याला तुम्ही भाकर दिली नाही, जिवंत त्याला त्याला तुम्ही पाणी दिलं नाही, जिवंतपणे तो ओरडू ओरडू गेला, पाणी द्या रे पाणी द्या रे, आहे की ना, भाकर द्या रे भाकर द्या रे, त्याला काय तुम्ही भाकर दिली नाही, पाणी दिलं नाही आणि मृत्यूच्या नंतर बघा त्याला पंचपक्वान्न देतात. म्हणजे मनुष्य बघा कशा प्रकारचं जीवन जगतो, काय लाभ आहे? काही लाभ नाही आहे. भगवंत असे म्हणतात की सेवा जर करायची असेल तर जिवंतपणे आपण सेवा केली पाहिजे. जिवंतपणे सेवा करणारा मनुष्य पश्चाताप कधीच करत नाही. बघा, माता मृत्यूला प्राप्त होऊ द्या, पिता मृत्यूला प्राप्त होऊ द्या, परिवारातील कोणताही सदस्य मृत्यूला प्राप्त झाला असेल, ज्या मनुष्याने खूप चांगल्या प्रकारची सेवा केली असेल त्याला बिलकुल दुःख होत नाही. तो रडत नाही, तो आक्रोश करत नाही, तो क्रंदन करत नाही, तो रडत नाही. कारण त्यांना माहित असते की हे नश्वर शरीर आहे, एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे त्यांना पश्चाताप होत नाही, कारण त्याने सेवा केली असते. जे लोक सेवा करत नाहीत शेवटच्या दिवशी मात्र खूप चांगलं रडतात, असं रडण्याचं नाटक करतात की बस म्हणजे बोलायचं कामच नाही, आहे की नाही. नाही रडलं तर मग लोक म्हणतात किंवा काऊन रडत नाही, एकूण म्हणजे लोक वाईट म्हणतील म्हणून रडावं लागतं. कधी कधी म्हणजे इच्छा नसताना सुद्धा बघा रडावं, आहे की नाही. इच्छा नसताना लोक रडतात, इच्छा नसते कधी कधी काही काही लोकांची. हा बघा सगळा फसवेगिरीचा कार्यक्रम चालला आहे आणि त्यामुळे सुख नाही. बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये कधी मनुष्य सुखी होत नाही आणि त्यामुळे शाश्वतवाद
हा जो सिद्धांत आहे, भगवंत असे म्हणतात की शाश्वतवाद नाही आहे. कारण अजरामर असली या संसारामध्ये कोणीही नाही. ना आत्मा अजरामर आहे, ना मनुष्य अजरामर आहे. कारण सर्व काही परिवर्तनशील आहे. ऐक ना, परिवर्तनशीलतेचा सिद्धांत भगवंताने सांगितला बघा. सर्व परिवर्तनशील आहे, भगवंत असे म्हणतात. सर्व बदलणार आहे, काही राहणार नाही. जसे आपण जन्मास आलो तसे आता नाही आहोत, आता जसे आहोत तसे उद्या आपण राहणार नाही आहोत. कारण परिवर्तनशीलता, एव्हरीथिंग इज द चेंजेबल. प्रत्येक गोष्ट ही बदलणारी आहे, परिवर्तनशीलता आहे. आणि लोकांना असं वाटतं की आम्ही काय बदलूच नाही. काही काही लोक बघा एकदम निगरगठ्ठ असतात, बदलण्याचं नावच घेत नाहीत. आता बदललं पाहिजे. कधी कधी अकुशल कर्म आपल्यामध्ये असेल, वाईट कर्म असेल, पाप कर्म आपल्यामध्ये असेल, किंवा एखादा दोष असेल, तर त्या दोषाला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. म्हणजे आपले जुनी मन आहे बघा, जुनी मन आहे एक. लोक असं म्हणतात की सूम जळालं, सूम जळालं परंतु पीळ काही जळाला नाही, असं म्हणतात आहे का लोक. म्हणजे सूम जळत असते पण त्याचा पीळ काही जळत नाही, ते जळालं तरी जशाच्या तसा राहत असते. काही लोक बघा म्हणजे आयुष्यभर तसेच्या तसेच, अकुशल कर्म तर अकुशल कर्म, वाईट कर्म तर वाईट कर्म, पाप कर्म तर पाप कर्म, म्हणजे मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा लोक असेच राहतात. आणि लोक असं म्हणतात आयुष्यभर असाच वागला आणि असाच वागून मृत्यूला प्राप्त झाला. म्हणजे अशा प्रकारे लोकांचा स्वभाव असतो बघा. भगवंत असे म्हणतात की बदललं पाहिजे. अंगुलीमाल जर बदलू शकतो, 999 खून करणारा अंगुलीमाल जर बदलू शकतो, तर आपण काय, आपण काय, तुम्ही हत्या केली का कोणाची? हत्या करणारे लोक आहेत का? फार म्हणजे म्हणजे एवढा व्यक्ती जर बदलू शकतो. आपला छोटासा राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, या छोट्या मोठ्या विकाराला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. मनुष्याच्या मनाची मानसिकता जर आपलं स्वतःला बदलवण्याची असेल, आपण स्वतः बदलावं असं जर मनुष्याला वाटत असेल, तर तो मनुष्य स्वतःला बदलवू शकतो. पण ज्या मनुष्याची इच्छाच नाही आहे स्वतः बदलवण्याची, जसं बाबासाहेब उदाहरण देताना असं म्हणतात, झोपलेल्या मनुष्याला जाग आपण करू शकतो, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला मात्र जाग करणं फार कठीण आहे. कारण सोंग घेतलेला आहे ना. सोंग घेणाऱ्या माणसाला तुम्ही किती उठवा, त्याला आवाज द्या, लाता घाला, तरी ते काही उठत नाही. का उठत नाही? कारण त्यांनी सोंग घेतलेला आहे. सोंग घेणारा मनुष्य कधीही जाग होत नाही. आणि त्यामुळे मनुष्याचं जीवन फार अनमोल आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ अशी गोष्ट आहे. कारण मनुष्याचा जन्म अनंत आणि असीम पुण्याच्या द्वारा आपल्याला प्राप्त होत असतो. तर या मानवी जीवनाला आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा जो परिवर्तनशीलतेचा सिद्धांत आहे, या परिवर्तनशीलतेच्या सिद्धांताला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या अंगाने भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा मनुष्य, आईची हत्या करणारा मनुष्य, पित्याची हत्या करणारा मनुष्य, 2 क्षत्रिय राजांची हत्या करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होत असतो. अर्थात तृष्णेला नष्ट करणारा मनुष्य, अहंकाराला नष्ट करणारा मनुष्य, उच्छेदवाद आणि शाश्वतवाद या सिद्धांताला समजून घेणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताचा बघा वेगवेगळ्या प्रकारचा सिद्धांत मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताने सांगितलेला. आणि त्यामुळे आपण सुद्धा या पवित्र अशा सद्धमाला जाणावं, समजून घ्यावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. या मानवी मनाला परिशुद्ध करणे हे आपल्या जीवनातील सर्वश्रेष्ठ उद्देश असावं. निब्बाणगामी अवस्थेला प्राप्त करणे हे आपल्या जीवनाचा श्रेष्ठ उद्देश असावा. अशा प्रकारचा संकल्प, अशा प्रकारची भावना आपण आपल्या जीवनामध्ये मनामध्ये निर्माण केली पाहिजे आणि सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आजच्या या मंगलमय दिनी ही छोटीशी धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.